नमस्कार, मी स्मिता क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करते। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला ठुशी करायला शिकवली होती। ही ठुशी तुमच्या लक्षात आली असेल असं मी गृहीत धरते। तर आज आपल्याला या अशी डिझाइन शिकायची आहे, या हाराची डिझाइन शिकायची आहे। तर याच्यासाठी काय मटेरियल लागते ते मी सांगणार आहे। हा मच्छी धागा, हे पांढरे मणी घेतलेले आहे आणि हा गोंडा हाराला लावायसाठी, आणि हे लांब मणी घेतलेले आहे मी। तुम्ही गोल घेतले तरी चालेल। आणि मी हे रंगीत मणी घेतलेले आहे, हिरवे आणि लाल। तर तुम्ही या ठिकाणी कुठलाही कलर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। तर हा मच्छी धागा आपण का घेतलेला आहे, हे आपल्याला अशा प्रकारच्या लढी बनवायच्या आहेत। जर त्या नायलॉन धाग्यामध्ये जर बनवल्या तर त्या कडक होतील, या अशा होणार नाही, म्हणून आपण हा मच्छी धागा त्यासाठी वापरतो आहे। चला करूया सुरुवात। चला आता सुरुवात करूया। तर हे आपण हे जो आहे असं लावून घ्यायचं आणि मध्य भागातली धागा आपल्याला मणी असा घ्यायचा आहे। हे बघा, हा मणी घेतलाय मी। आता याच्यामध्ये आपल्याला मणी ओढायचे आहेत। 1 2 6 मणी ओढायचे आहेत आपल्याला। तुम्हाला जेवढा मोठा करायचा असेल तेवढे तुम्ही जास्त ओढू शकतात। आता आपल्याला हा मणी टाकायचा आहे। हा मणी जो आहे अशाच हे बघा, आता आपल्याला रंगीत मणी ओढायचे आहेत। 2, एक हिरवा, एक चॉकलेटी आणि एक परत हिरवा। तर आपल्याला हे 3 मणी सोडून मग या मण्यातून आपल्याला वरती काढायचे। हे अशा प्रकारे डिझाइन येईल। आता आपल्याला पूर्ण मण्यांमधून वरती काढून घ्यायचंय। आता बघा या प्रकारे। अशी काढून घ्यायचे आणि आपल्याला आता पुढचा हे घ्यायचा आहे, पुढचा मणी। पुढचा एकच मणी घ्यायचा आहे आपल्याला। हे 3 मणी धरून आपण असे ओढून घ्यायचं, म्हणजे ते टाईट होतं। ठीक आहे। आता इथे आपल्याला 5 मणी ओढायचे आहेत। आता आपल्याला एक मणी कमी करत जायचं आहे। दोन्हीकडनं तसंच करायचं आहे आपल्याला, दोन्ही साइजनी।
हे बघा अशा प्रकारे हे परत 3 मणी सोडायचे, परत तसंच वरती घ्यायचं आहे, असं. ठीक आहे. हे पूर्ण मणी वर घ्यायचे आणि असे. हे बघा आपला हार असा प्रकारे बनलेला आहे. लावणार आहे. तर हा बघा हा गोंडा घेतलाय मी आणि गोंड्यासाठी आपल्याला हा धागा लागणार आहे, कारण तो गोंडा पॅक व्हायला पाहिजे म्हणून तो आपल्याला नायलॉन धागा वापरायचा आहे. तर ठीक आहे, करूया सुरुवात. लावूया आपण आता. असा घ्यायचा. असा 2-3 वेळेस घेतला की पॅक होऊन जाईल तो. ठीक आहे. झालं. आता आपण दुसरीकडे ही लावणार आहे. हे बघा आपण आता गोंडा लावलेला आहे. हे जे धागे असे दिसतात थोडे थोडे, ह्या धाग्यांना आपण अगरबत्तीने जाळून टाकायचे. जाळले की पॅक पण होईल आणि शिवाय हे दिसणार पण नाही धागे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हार तयार झालेला आहे. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.